वारकरी संप्रदायातील प्रसिद्ध YouTube चॅनल विठ्ठल भक्ती। मग आपल्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तयार असते तिची पॅकिंग, भाऊ आला का फक्त उचलायचंच काम आहे। आणि मग भाऊ आला मग निघाली ते सासरला माहेरला जाण्याकरता। कमीत कमी 4 झोरे दाबून भरले तिनं, त्याला उचले नाही। थोय मनात विचार करे का हिनं भरलंच काय, पण माणूस विश्वास वसते तो काही बाईचे झोरे पाहत नाही। त्यालाही माहिती आहे न्यून न्यून काही नाही। आणि 4 झोरे डच्च भरते मायच्या घरी जाताना। इकडे शेवळ्या करते तिकडे घेऊन जाते, इकडे पापड करते तिकडे घेऊन जाते, कुरोड्या जे काही नवीन वस्तू असते ते मुलगी आपल्या माहेरकडे घेऊन जाते। नवऱ्याला वाटते 4 झोरे घेऊन गेली तर कमीत कमी 3 तरी आणते शे वापस, पण तिकून येताना 2ही आणत नाही। ते एक लहानशी पन्नी असते आणि त्याच्यात तिचे कपडे असते। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, सासरवरून माहेरला जातानाचा भाव आणि माहेरून परत सासरमध्ये येतानाचा भाव। राजा परीक्षितीचा 7 दिवस शुकदेवाच्या सहवासात गेलेला जो काळ आहे तो आनंदात गेलेला आहे। साधूच्या संगतीमध्ये जेवढे दिवस गेले तेवढे आनंदात गेले। आता परीक्षितीला एका गोष्टीचं दुःख आहे, ते म्हणजे मरणाचं नाही। मरण तर आता येईलच, त्याच्यासाठी लाख प्रयत्न, चुकवलं तरी येते नाही चुकवलं तरी येते, ते कन्फर्म झालेलं आहे। त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप तुम्ही करू शकत नाही, त्याची तारीख लांबवता येत नाही। कोर्टाची तारीख असेल तर थोडीशी 1 महिन्यानं लेट मागता येते। बिल या तारखेला भरलं नाही तर 8 दिवसांनी लेट भरलं तर दंड भरावा लागेल, दुसरं काय होणार आहे, पण भरता येते। पण मरणाचं तसं नाही ना। आजच्या तारखेत जर मरण असेल तर ती आजच जा लागते। ते तिथं असं म्हणता येईल का थांबून जा 8 दिवस, आता सप्ताह झाला, सप्त्याची दगदग आहे, मला अजून हिशोब व्हायचा आहे, सगळा हिशोब क्लिअर करतो आणि मग येतो। नाही तसं जमत नाही, आपला हिशोब झाला चला, ते सप्त्या बिप्त्याचं पाच बसन कोणी। बॅलन्स संपलं की जसा प्रवास संपतो मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका। तिकीट संपली का प्रवास थांबून जातो। तसं परीक्षितीला आता दुःख एक होतं की आता माझा शुकदेवापर्यंतचा जो प्रवास होता त्यांच्या संगतीत जे दिवस गेले आता हे माझ्यापासून निघून जातील। चांगल्या माणसाचा वियोग म्हणजे जीवनात मरण असतं। हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी। आणि ते संगती झाली तर नुसती खाप्यासाठी नाही आहे। एखाद्या मोठ्या माणसाच्या संगतीत काय नुसतं खासाठीच फिरायचं काय, अरे खाण्यापिण्यासाठी तर कोणी फिरतात। जीवनामध्ये त्या मोठ्या माणसाच्या संगतीचा लाभ झाला तर फायदा। एक घडी आधी में पुण्याद, तुलसी संगत साधुकी कटे कोटी अपराध। सत्संग जरी क्षण एक मिळे, जीव पावन होईल हा आमचा। अर्धा क्षण घडता संताची संगती, अर्धा क्षण जरी चांगल्या माणसाची संगती घडली तरी जीवनाचा उद्धार होतो। कैकेयीला मंथरीची थोडीशी संगत घडली तर 14 वर्षाचं रामायण बिघडलं। ढेकनाच्या संगे हिरा जो भंगलान, कुसंगे नाडीला साधू जैसा। हिरा कसा असतो, कसा असतो म्हणजे मलाच नाही माहित, तर तुम्हाला काय विचारू मी। हिरा तुम्हाला माहित नाही मलाही माहित नाही। आता द्वारका जगन्नाथपुरी जर आपण गेलो तर तिथं माहित आहे तुम्हाला, ते समुद्राच्या काठावर ते खळे विकणारे लोक असते, ह्या टोपल्यानं खळे असते त्याच्याजवळ। तो म्हणे मला हिरा पाहिजे काय, म्हटलं दे बा। किती रुपयात आहे तर 100 रुपयात आहे म्हणे। म्हटलं 100 रुपयात हिरा, त्या घरी आहे काय फॅक्टरी? 100 रुपयात हिरा कसा काय भेटावे, करोडो रुपये किंमत आहे हिऱ्याची। नाही पाहिजे काय सांगा म्हणे। म्हटलं दाखव। मग त्यानं ते दाखवला, ते काय काच फोडला का काय बनवलं त्याले, ह्या होय म्हणे हिरा। म्हटलं नाही ते आता जोडव दे, 50 लिखा म्हणे। म्हटलं नाही ना, जाऊ द्या 20 देऊन टाका। म्हटलं नाही पाहिजे ना, 10 द्या म्हणे। म्हटलं फुकट देता काय? 100 वरचा तो आणला बिलकुल 10 वर। चांगल्या श्रीमंत लोकांनी घेतले ते खडे। खड्याचं वैशिष्ट्य आहे, असा कोणताही खडा थोडी असते काही। स्फटिक त्याचं वैशिष्ट्य आहे। अंधारामध्ये जर ठेवला घासला तर त्याच्यातून
अग्नी निघते, असा चमक निघते. स्फटिक, रुद्राक्ष, प्रत्येक खड्याचं म्हणा किंवा माळेचं म्हणा पावर आहे, त्याची ओळख आहे, परिचय आहे. असं काही घालत असते का गळ्यामध्ये? रुद्राक्षाची ओळख आहे. एकमुखी रुद्राक्ष असेल त्याची ओळख आहे. 2 कॉईन घ्यायचे, 1 रुपया, एक खालून एक वरतून, मधात मनी ठेवायचा. ते 2 रुपये ठेवायचे मधात मनी. तो मनी जर फिरला तर तो ओरिजिनल असतो. हे एकमुखी रुद्राक्षाचं वैशिष्ट्य आहे. असे 3 मुखी असन, 6 मुखी असन, 7 मुखी, 9 मुखी, 11 मुखी, 13 मुखी. त्याच्यानंतर आपण नेहमी रेग्युलरमध्ये जे घालतो बारीक मणी, त्याचं वैशिष्ट्य आहे. पाण्यामध्ये जे तरंगतात ते ओरिजिनल नसतात, जे पाण्यामध्ये बुडाची जातात ते ओरिजिनल असतात. प्रत्येक गोष्टीचं जो तुळशीचा मणी मधातून फळकतो काही दिवसांनी ते ओरिजिनल मणी असते. नाही तर आता पांढऱ्याच्या माळा येऊन राहिल्या, कायच्या माळा इकते लोक, पैसाच्या करून राहिले माळा. आणि ते आपल्याला काय आकर्षक दिसलं का घातली माळ, तसं नाही. तुळशीच्या माळेचं आणि तुळशीच्या मण्याचं वैशिष्ट्य आहे का तो काही दिवसानं मधातून क्रॅक होत जातो, त्याला ओरिजिनल म्हणतात. असो घालायचंच आहे तर मग ओरिजिनल घालायचं. ढेकन असतो एक. ढेकन म्हणजे आपण जो समजतो अंथरुणातला तो ढेकन नाही. करोडो रुपयाचा हिरा आहे, त्याचे अनेक प्रकारचे पैलू आहे, पैलू पाडले जातात हिऱ्याचे. त्या एवढ्या मोठ्या करोडो रुपयाच्या हिऱ्यात जर छोटासा काळा डाग असला तर एवढा मोठा हिरा वाया जातो, त्याची पुरी किंमत चालली जाते. तसा माणूस किती चांगला असला पण थोडा का डाग त्याच्या जीवनात पडला तर तो पुराच्या पुरा माणूस खराब झाल्याशिवाय राहत नाही. कुसंगे नाडीला साधू जैसा. ज्यावेळेला हनुमंतराय लंकेत गेले त्यावेळेला रावणाच्या दरवाज्यावर एक स्त्री होती. ते होती चौकीदार म्हणून. कोणालाही विना परमिशन आतमध्ये येऊ द्यायचं नाही. हनुमंतरायनी छोटंसं रूप घेतलं मत्स्यरासारखं आणि आतमध्ये जायला लागले तर ते दिसला हनुमंतराय त्या लंकिनीला. तिचं नाव लंकिनी होतं. तिला वाटलं मला चाट देऊन आतमध्ये कुठं चालला, तर तिनं असं पकडलं हनुमंतरायला आणि विचारलं, ए बंदर, बिना पूछे अंदर कहा जा रहा है, तुझे मालूम नहीं मैं यहाँ पर देखने के लिए खड़ी हूँ. हनुमंतराय म्हणाले, मी माझ्या अर्जंट कामासाठी आलो आहे, माझ्या रस्त्यात काही आडवी येऊ नकोस. लंकिनी म्हणाली, जोपर्यंत तू माझ्याशी युद्ध करत नाही तोपर्यंत तुला आतमध्ये प्रवेश नाही. हनुमानजी म्हणे, तसाही मी ब्रह्मचारी माणूस आहे, बाईच्या भानगडीत पडत नाही. गुच्च्या पर रस्ता देन मोकळी होय. 2 खतम केले रस्त्यानं, तुलाही पाहिजे काय प्रसाद? लंकिनी म्हणे, ते काही असो पण तुला माझ्याशी युद्ध करा लागल, नंतर तुला अंध्र जाता येईल. हनुमानजी म्हणे, काय हरकत नाही, प्रसादाला आली आहे, तो प्रसाद पाहिजे वाटते. अशी मारली म्हणते, लात मारुती राहणार. आगे जाई लंकिनी रोका, मारहू लात गई सुरलोका, असं बजरंग बाण मध्ये वर्णन आहे. 1 लात मारली तर 1 लातीत हनुमानजीने तिला पाठवली स्वर्गात. आता एवढी जोऱ्यानं लात बसल्यावर शिव्या द्यायला नाही पाहिजे का तिनं वरत जाऊन हनुमानजीले थँक्यू म्हटलं. वा मारुतीराय, लय लाता पाहिल्या पण हे लात अलगच बसली म्हणे. याचा अर्थ काय? तात बर्ग अपवर्ग सुख धैर्य तुला एक अंग तुलहीनता ही सकल मिली जो सुख लवसत संग. हे तात म्हणजे हे मारुतीराया, स्वर्गाचं आणि मोक्षाचं सुख एका पारड्यात ठेवा आणि साधू संगतीच्या एका क्षणाचं सुख एका पारड्यात ठेवा, तर साधूच्या संगतीचंच पारडं वरत गेल्याशिवाय राहणार नाही. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिखे नाही ते, आपणा पारिखे नाही ते, साधू थोरदाना, साधू थोरदाना, साधू थोरदाना,
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. ज्ञानोबाराच्या संगतीमध्ये भिंत आली. आज भिंतीचं मंदिर झालं. आपण मंदिराला भिंती पाहिल्या, पण एकमेव या उभ्या विश्वात फक्त एकाच ठिकाणी भिंतीचं मंदिर आहे, ते म्हणजे आळंदीला. चालविली जड भिंती, हरली जायाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. म्हणजे जड वस्तू आली संगतीत, चेतन झाली. ज्ञानोबाराच्या संगतीत रेडा आला, वेद बोलला. आता त्याच्यानंतर किती रेडे बोलले असं, आताही रेडेच बोलून राहिले ना. ज्ञानोबारायच्या कृपेने आज किती रेडे बोलतात. हे कीर्तन करणारे कोण आहे? रेडेच आहे ना. कथा सांगणारे रेडेच आहे. भगवंताची कृपाच आहे ना. हे आपल्या बळे नाही मी बोलत सका, भगवंत वाचा त्याची. तो का म्हणे माझी कोणी वदविली वाणी, आणि प्रसादा वाचुनी तुमची आ विठ्ठला. हे जे वाणीतून निघणारे शब्द असतात, या शब्दाच्या मागे कोणती तरी कृपा लागते. तसा थोडी शब्दात पावरीत असतो नाही. असे टपर टपर करणारे तर भरपूर दिसतील तुम्हाला, पण सगळ्याच्या शब्दाचं पावर नाही पडत. एखाद्या व्यक्तीच्या मनावर परिणाम होण्याकरता त्या शब्दाच्या मागे तपश्चर्या लागते, त्याग लागतो, साधना लागते. आजही पोरं बापाचं ऐकते, कोण म्हणते ऐकत नाही, पण बापाच्या शब्दामध्ये त्याग लागल ना, थोडंसं आचरण लागल तेवढं. तू दिवसभरातले का बिंडल ओढतो 2-2 आणि पोट्ट्याले म्हणतो व्यसन करू नको, कसं पोरगा ऐकल. गुरुजींनी ऐसे द्यावे धडे, तुकडोजी महाराज बोलले. आपला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी तयार होता चहूकडे, राष्ट्र होईल तेजस्वी. शिक्षक या शब्दाचा अर्थच तो आहे. ज्याच्या ठिकाणी फार मोठी सच्चरित्रता असेल, शिस्तबद्धता असेल, असाच गुरुजी विद्यार्थ्यावर सगळे परिणाम गाजू शकतो. आता याच्या अंगात टोपल्यानं करीने भरले, आणि हा काय लोकांना उपदेश करू शकतो. स्वतः एकादशी केली तर छाती ठोकून सांगावं लोकायले उपास करा. तू एकादशीले चांगला चरत, लोकायले म्हणतात उपास करा, एकादशी केली पाहिजे. तू आता आमच्या इकडे असे 2-3 होते भागवतकार, एकादशीला मस्त जेवेते, लोकायले म्हणे उपास करा, आणि त्याचा भागवत हे लोक ऐके. मेला म्हणा तो कोरोनात, मरून देव झाला बिचारा, मेल्यावर नाव नाही घ्यावं कोणाचं. पण जे आहे ते सांगायला काय आपल्याला काय फरक पडतो. जे आहे ते सांगायचं. काही नित्य नियम नाही, काही कुठल्या प्रकारचं आचरण नाही, काही कुठल्या प्रकारची उपासना नाही. केवळ फक्त 7 दिवस लोकांना सांगणं म्हणजे थोडी कथा असते महाराज. 7 दिवसात काही ना काही बदल घडला पाहिजे, याच्यासाठी आपण हे कार्यक्रम करतो. प्रत्येकाच्या घरात जाऊन आपण प्रत्येकापासून काही वर्गणी जमा करतो. हे कशा करता करतो आपण. प्रत्येकाचं सहकार्य या कार्यामध्ये लागलं पाहिजे, आणि प्रत्येकाला त्याचा काही ना काही लाभ मिळाला पाहिजे, पुण्य त्याचं फळ भेटलं पाहिजे, म्हणून आपण हे सगळं करतो. नाही तर स्वतंत्र कार्यक्रम करणारे लोक आहेत. आता एकटा खर्च करते सगळा, आणि एकटाच मस्त भागवत करते घरी. होऊ शकते, पण सगळ्यांना जर म्हटलं का मी एकटाच करतो, तर मग बाकी गरीबाचं काय. ज्याच्याजवळ पैसा आहे तो कार्यक्रम कर, पण ज्याला 500 रुपये 200 रुपये द्यायची इच्छा आहे त्यानं काय करावं. प्रत्येकाचं सहकार्य लागावं म्हणून सार्वजनिकता जी सांगितलेली आहे शास्त्रांनी, एकीचं बळ ज्याला आपण म्हणतो, एकीचं बळ असते, एकीच्या संघटनामध्ये भगवंताला अति आनंद असतो. तसं या ठिकाणी साधूच्या संगतीत आलेला जनावर जरी असन पशु, तरी त्याची आज समाधी झाली. रेड्याची समाधी झाली, भिंतीचं मंदिर झालं. आणि म्हणून या ठिकाणी शुकदेवाच्या सहवासात राजा परीक्षितीचे 7 दिवस निघून गेले. आता परतीचा प्रवास म्हणजे देवाचं जे उत्तर चरित्र आहे, एक पूर्वार्ध, दुसरा उत्तरार्ध. आयुष्याचा शेवटचा प्रवास सुरू झाला की मग सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतात. तरुणपणामध्ये सगळ्याच गोष्टीची एक इच्छा असते, आवड असते माणसाला. हात पाय नाक डोळे सगळं व्यवस्थित राहते. हळूहळू वय वाढत गेलं का डोळ्याची शक्ती कमी होते. पहिले दूरचं दिसत होतं, आता जवळचं दिसायला पाहत नाही.
पहिले 30-40 किलोचं वजन तो एकटा उचलून नेत होता. आता 10 किलोचं जर असलं तरी त्याला उचलायला थोडा ताण लागतो. शरीर कमी होतं ते. झाल्या हीन शक्ती नाक डोळे गळती, मज नाही हात पाय डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूळ. श्वाना परिगती झाली अवघे करीती हाळ हाळ. 100 वर्ष आयुष्य कलियुगात किती आहे? 100. पण ओरिजिनल आयुष्य किती आहे माणसाले? फक्त 40 वर्ष. हे जे 60 वर्ष आयुष्य आहे हे उष्ण घेतलं आहे आपण, आणि ज्याचं उष्ण घेतलं त्याचं फेडून द्यायला लागते. उष्ण कोणाची वस्तू आणा तुम्ही, ते अंगावर नाही ठेवायचे कधी. कर्ज चुकवा लागते इथं. ओरिजिनल 40 वर्ष आयुष्य आहे. पण ते काय झालं म्हणते, ब्रह्मदेवानं आयुष्य वाटायला सुरुवात केली. मग बैल, कुत्रा आणि घुबड असे 3 जण लाईन उभे केले. माणसाले दिलं 40 वर्ष. माणूस तिथं आता 40 भेटल्यावर वापस यायला पाहिजे का नाही ना, ह्या तिथंच उभा. कधी कधी काय होते, प्लेटीत असल्यावरही माणसं वाट पाहते, डबल येते काय वाढाले, डबल येते काय वाढाले. तसा ह्या वाटत पाहुण्याला अजून देते काय 10 वर्ष, देते काय 10 वर्ष. झाले तयार नाही. 40 भेटलं ना, गेलाच नाही, थांबला तिथं. मग आला बैल. बैलाले दिलं 60 वर्ष आयुष्य. बैल म्हणे एवढं नका देऊ, मी काय आयुष्यभर काय दुसऱ्याचे वझेच वाहू काय मरेपर्यंत, मला एवढं आयुष्य पाहिजे नाही. बैलानं आपोआपात हात झटकले, मला एवढं नको. किती पाहिजे तुम्हाला? याच्यातलं 20 कमी करा. माणूस होताच तिथं, देवा ते मला देऊ द्या 20. म्हणजे बैलाचं घेतलं उष्ण 20. मग आलं कुत्र. कुत्र्याले म्हणे तुला 40 देतो. कुत्र म्हणे नाही, 40 वर्ष काय येते त्याच्या घरीच तुकड्या घ्यायसाठी फिरत जाऊ काय? इथून कोणी हाकलं, कोणी काडी मारत, सारं नसनस करतील लोक. एवढं नाही पाहिजे. मग मला 20च द्या. आणि हे 20 माणूस म्हणे मी आहे ना, देणार हे इकडे. म्हणजे 40 पहिले स्वतःचं, 20 बैलाचं, 20 कुत्र्याचं. मग होती घुबड. घोबडीले म्हणे तुले देतो 40 वर्ष. नाही बापा, एक तर मला दिसत नाही, दिवसा रातचं दिसते, आणि ह्या अंधारा कुंधारात कुठं 40 वर्ष फिरू, मला 20च द्या. कुत्र्यासारखं ठेवा म्हणे. मग 20 काय करू बापा, मी आहे ना इथं. ह्या होता टपला, ते मला देऊन द्या म्हणे 20. आता झाले याचे कंप्लीट 100 वर्ष. म्हणून तुम्ही रिअल लाईफ 40च वर्षाची आहे बस. जो एक तरुणपणाचा जो काही आनंद आहे तो फक्त 40 वर्षात असते माणसात. एकदा 40 पूर्ण झाले का मग होते दुखणं सुरू. मग लागते बैलाच आयुष्य. चाल घे खांद्यावर वझ, चाल होय दुकानात. के संसाराचा बोझ वाहता लागला सिमरणाला निशी साथी कुणाला. बोल 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 निशी साथी कुणाला. संसाराचा बुंद बाता, संसाराचा बुंद बाता लागला सिमरणाला निशी साथी कुणाला. बोल 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 निशी साथी कुणाला. बोल 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 निशी साथी कुणाला. जन्मभरी भोगुनी वैभवा नाश धनाचा केला. आयुष्यभर ऐश्वर्य भोगलं, सगळ्या धनाचा नाश केला. प्रेम न केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाहुनी हसला. काही कोणता धर्म नाही, दान नायन धर्म न काही, उगाच फिरला हेला. म्हणून जुने लोक म्हणे पखालीचा हेला, पाणी वायता वायता मेला. म्हणून 40 आपले स्वतःच्या हक्कानं जगून घ्यायचे. मग बैलाचं ह्या कष्ट करता करता कंबर तुटेपर्यंत कष्ट करावं लागते. मग झाले 60. मग 70 वर्षात घुसला का मग लागते कुत्र्याचं आयुष्य. इथं बसला का सून बोंबलते, तिकडे बसना, झाडून राहिली दिसत नाही का, हे होय कुत्र्यासारखं हाड. फक्त नाव घेऊन बोंबलत नाही म्हणून. नंतर तिकून पोरग ते बाबा जरा साईडनं बसत जाना, तुम्हाला दिसत नाही का ते तिथं फरची पुसून राहिली, अजून त्याच्यावर पाय आणता, अंगणात बसत जराचे. म्हणजे जिथंही बसला तिथं त्याला हाड हाडच आहे.
सुनबाई वैकू येऊ देत नाही, पण भल्ली बोलते आड्या फेड्यानं. एखादी कुत्री का दरवाज्यात असन आणि सासू का भैर बसली असन, जाणं जराची भैर इथंच बसली राहतं काय, पाय बरं बाकीच्या कुत्र्या कशा फिरते, जाणं जराची. आता ते काही तिले थोडी म्हणत असते, काही ते 4 पायाच्या कुत्रीला काय समजते. पण हे कुत्र्याचं आयुष्य आहे जे 60 पासून सुरू होते तर 80 पर्यंत. मग 80 झाले मग लागते घोबडीचं आयुष्य. आणि घोबड कशी असते, अशी एका कोपऱ्यात बसून राहते. म्हणून पोरग जर रडलं तर ते बाई पोराले भीती दाखवते, चुब्बास रडू नको, तो पाय बागुलबुवा बसलाय. बागुलबुवा म्हणजे कोण असते, तिचा सासरा, त्याचा आप्पा असते तो. म्हणजे एक टाईम असा असते का सारं घर त्याले भेटे. आता त्याचा उपयोग भेव दाखवासाठी होते. हे असंच आहे. अन्नाची किंमत कुठपर्यंत आहे, जोपर्यंत अन्न आणते तोपर्यंत. एकदा अन्नाचं अन्न बंद झालं, अन्ना झोपला कुठं, अन्ना जेवला कुठं. भुईमुंगाच्या शेंगीत दाणे आहे तोपर्यंत शेंगा पोत्यात आहे, दाणे डब्यात गेले का फोत्र उकंड्यावर आहे. साधी गोष्ट आहे. ऊसामध्ये जोपर्यंत रस आहे तोपर्यंत ऊस पद्धतशीर दुकानात आहे. आणि एकदा त्याच्यातला थेंबन थेंब काढला का ऊसाचा राहिलेला चोथा नालीत आहे. आता उन्हाळ्याचा पिरियड आहे, सगळ्या ठिकाणी रसवंत आहे. मोठ्या आवडीने लोक रस पितात. मी प्रत्येकाला सांगत असतो का रस पेत जा तुम्ही, 1 सांगून 2 गिलास पेत जा. पण जो रस त्या ऊसातून निघते त्या ऊसाची कंडिशन थोडी पाहत जा, तो कोण्या पद्धतीनं चिपते. तर सेम त्या ऊसाची आपली कंडिशन एक आहे. ऊस पहिले असा दिसते मस्त सुंदर, आणि मग काढते त्याला तो ऊसवाला टाकते त्या मशीनमध्ये. ऊसाले वाटते जाऊ दे आता, एक झालं तर झालं, आता नाही होणार, डबल पिचकते त्याला तो अजून, त्याची डुम्मट मारते, अजून मशीनीत टाकते. तो म्हणजे जाऊ दे, होऊ दे, काही हरकत नाही, हेही घाव शोधून घेऊ, आता थोडी होईल, डबल चौपट मारते तो. रसवाला काय सोडते म्हणता काय, चौपट करते. हे मशीन कचकच बोंबलते तरी तो त्या उसाला त्याच्यात टाकल्याशिवाय राहत नाही. आणि मग त्याच्यातून काहीच नाही, भुरका शिल्लक राहते. मग देते बाजूनं फेकून, तरी उसाले दुःख होत नाही. काऊन का मशीनले घुंगरं असते ना, ते जे रसवंती असते का नाही तिले घुंगरं असते. ते जशी जशी फिरते तसे तसे घुंगरं वाजते. म्हणून उसाले जास्त दुःख होत नाही. असे बरेच उस घुंगराईच्या नादातच मोकळे झालेले आहेत. सांगायचं तात्पर्य काय, जुन्या लोकांना जेवढ्या काही प्रॉपर्ट्या बर्बाद केल्या ह्या घुंगरापायीच गेल्या. मी तर आताच्या पिढीले धन्यवाद देतो कोटी कोटी, का आताच्या लोकांनी आपली प्रॉपर्टी 4 लोकांवर संस्कार टाकण्यासाठी खर्च केली, सप्त्यासाठी खर्च केली, मंदिरासाठी खर्च केली, एखाद्या चांगल्या शिबिरासाठी खर्च केली. नक्की लेकरावर काहीतरी संस्कार पडन. ह्या जुन्या लोकांना काय केलं सांगा ना मला. जुन्या काळात होते नाही का पैसे, ह्या पाटलाई जोड काय कमी होते पैसे, कुठं येईल सप्ताह मंदिर, हे कुठं सुचलं येईल. नाही नाही नाही, पुण्याहून बाया आणल्या, मुंबईहून इकडे नाचवल्या गाव त्याला. तमाशे होय का ठेवा, नाटकं होय का ठेवा, आणि पार गेल्या पाटल्या लेखायच्या. आता राहिल्या भुरका शिल्लक. रस्सी जल गई लेकिन बोल नाही गए, काहीच नाही ठेवलं ना शिल्लक. म्हणून संतांनी वर्णन केलं का आताची पिढी खूप भाग्यवान आहे. आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम पाहायला मिळतात, लहान लहान लेकरांची शिबिरं पाहायला मिळतात. हे संस्कार आहे त्यांच्यावरती. मोठ्याच माणसांनी रस्ता सोडला तर लहानावर कोणत्या संस्कार पडतील. तसं या ठिकाणी शुकदेवजी महाराज परीक्षितीला भगवंताच्या उत्तर चरित्राचं वर्णन करतात. आतापर्यंत देवाचा बाल सुरू, कधी सवंगड्यांना एकत्र घेऊन चौर्य कर्म केलं, कधी गोवर्धन पूजा करून, कधी गोवर्धनाचं वर्णन करून जगाला भक्तीचा सिद्धांत दाखवला, गायीचं महत्त्व पटवून दिलं. कधी गोपिकांची रासलीला खेळून विश्वव्यापकतेची अनुभूती जगाला दिली. पंचतत्व देह नाही तर आत्मा आणि परमात्म्याचं शुद्ध मिलन याची संवेदना देवानं दाखवली. नंतर पुढे मथुरेत जाऊन कंस मामा म्हणजे अहंकाराचा नाश केला, मथुरा म्हणजे शरीर अहंकारातून मुक्त केलं. ज्या दिवशी शरीरातून अहंकार जाईल त्या दिवशी हे शरीर देवमय झाल्याशिवाय राहणार नाही. तिळभर जरी होय अभिमान मी ऋतो समान भारदेवा,
तुका म्हणे नरकी घाली अभिमान आणि जरी होय ज्ञान गर्व ताठा. सगळ्या गोष्टी देवाला सहन होतील पण अहंकार देवाला सहन होत नाही. म्हणून कंस खतम केला. नंतर गुरुकुलात गेले. आता देवाला काय गुरु करायचं काम? कृष्ण वंदे जगद्गुरु, तोच तर सगळ्या जगाचा गुरु आहे. तरी भगवंतानं 14 विद्या आणि 64 कला सांदीपानी ऋषीच्या आश्रमात जाऊन ग्रहण केले. याचा अर्थ काय? या जगात गुरुपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिला हा संसार पुरो, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. हे गुरुदेव हम सबको सद्बुद्धि दे, हाँ सत कर्तव्य करने का ज्ञान दे, सच बोलने का अभ्यास दे. गुरुदेव म्हणजे जीवनातली सर्वात मोठी उच्च स्थिती आहे. गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही दुजा. पाहतान दिसे ती लोकी, गुरु सुखाचे सागरू. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. ऐसा त्याचा दृढ विश्वास, ऐसा त्याचा दृढ विश्वास, दृढ विश्वास, विश्वास गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु. ऐसा जाता दृढ़ विश्वास, ऐसा जाता दृढ़ विश्वास, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही संशय, येथे नाही संशय. म्हणून आपण गुरुचं ज्यावेळेला स्तवन करतो तर तीनही देवाची उपमा गुरुला दिलेली आहे.